आणि विशेष वार्तेमध्ये पहिली बातमी आहे। सत्ताधारी राष्ट्रवादीचे नाशिकमधले दोन बडे नेते अडचणीत सापडलेत। अन्न आणि औषध विभागातील लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरेंगे अटकेत आहे। त्यामुळे आता या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। लाच प्रकरणाशी आपला संबंध आढळल्यास राजीनामा देणार अशी भूमिका त्यांनी यापूर्वीच घेतली आहे। त्यामुळे आता झिरवाळ प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल। दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार माणिकराव कोकाटेंनी शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे बघणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांची राजकारणात ऍक्टिव्ह झाल्यानंतरची ही पहिली महत्त्वाची परीक्षा, एक प्रकारे राजकीय परीक्षा त्यांना सामोरं जावं लागणार। राष्ट्रवादीचं इजाबिजा तिजा होणार का? पहिल्यांदा धनंजय मुंडेंची राजीनामा त्यांचा झाला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सगळ्या या आरोपांमध्ये। नंतर माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली जेव्हा त्यांनी विधिमंडळामध्ये पत्ते खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ, ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। आणि नरहरी झिरवाळ यांच्या ऑफिसमध्ये, मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये लिपिकानं लाच घेतल्याप्रकरणी कारवाई त्यांच्यावर होणार का हा प्रश्न। मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आज भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचतायत। लिपिकाच्या लाच प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ अडचणीत आले। शनिवारी सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहे। सुनेत्रा पवार मंत्री नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेणार का हा सवाल आहे। या प्रकरणामध्ये आता सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच अजितदादांच्या पश्चात पक्षाची सूत्र सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवारांची पहिली कसोटी आज लागणार आहे। मंत्री नरहरी झिरवाळांचे लिपिक मंत्रालयात लाच घेताना पकडल्यानं राष्ट्रवादीची कोंडी झाली। त्यामुळे नरहरी झिरवाळांचं काय करायचं हा मोठा प्रश्न सुनेत्रा पवारांसमोर असेल। दरम्यान डोक्यात अजितदादा, हृदयात शरद पवार असणाऱ्या नेत्यांपैकी झिरवाळ एक आहेत। विलिनीकरणाची घाई झालेल्या दादांच्या मंत्र्यांमध्ये झिरवाळ अग्रस्थानी होते। त्यांनीच पहिल्यांदा असं विधानही केलं होतं की शरद पवारांनी आम्हाला पदरात घ्यावं। आधीच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांना पद गमवावं लागलं। त्यामुळे झिरवाळांची आता वाटचाल त्याच मार्गावर सुरू आहे का? आता झिरवाळांची बारी आहे का हा सवाल राजकारणामध्ये विचारला जातो। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, इजा बिजा तिजा होणार का? पण याचीच चर्चा प्रसन्न सर, इजाबिजा तिजा होणार का राजकीय वर्तुळामध्ये खरं तर सुरू आहे। ज्या वेळेला नरहरी झिरवाळ यांच्या अन्न औषध प्रशासनाच्या जो लिपिकाला जी रंगेहात पकडण्यात आलेलं होतं त्यावेळेला झिरवाळ खरं तर मुंबईत नव्हते, महाराष्ट्रात नव्हते, ते राजधानी दिल्लीमध्ये होते। आणि तिथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं की जर दोषी आढळलो तर मी राजीनामा देईन। आत्ता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार झिरवाळ हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। सध्या तरी प्रसारमाध्यमांशी बोलायला त्यांनी नकार दिलेला आहे। पण आज संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत आणि त्याच वेळेला सुनेत्रा पवार यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत। पहिलीच वेळ आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील ही कसोटी असणार आहे। मात्र यापूर्वी धनंजय मुंडे, त्यानंतर माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीतल्या 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते वेगवेगळ्या कारणांनी, आपल्याला माहिती आहे। त्यामुळे नरहरी झिरवाळ नेमकं काय करणार, कारण रंगे हात लिपिकाला पकडलेला आहे। आणि ज्यावेळेला पुढारी न्यूजनं तक्रारदाराशी आपण संवाद साधला होता त्यावेळेला त्यानं थेट PS देखील नाव जे झिरवाळांच्या घेतलेलं होतं आणि अशीच ही साखळी संपूर्ण राज्यभर चालू असल्याचा आरोप देखील प्रसन्न सर केला होता। त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकं बाजू तर ऐकून घेतील झिरवाळ यांची, मात्र निर्णय पक्षप्रमुख म्हणून निर्णय त्या काय देतात याकडे देखील लक्ष असणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, झिरवाळ हे कदाचित उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेण्याची शक्यता गेल्या 2 दिवसांपासून ते ट्राय करत आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम म्हणजे आधीच ठरलेले आहेत त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही। त्यातच ते नाशिक दौऱ्यावर असताना आदिवासी भागात काही ग्रामीण भागात असल्यामुळे माझा फोन लागला नाही, त्यामुळं नॉट रिचेबलच्या बातम्या चालल्या असं देखील झिरवाळ यांचं म्हणणं आहे। मात्र मुंबईत आल्यानंतर आज संध्याकाळी जी 6 वाजता सगळ्या आमदारांची राष्ट्रवादीच्या जी बैठक होणार आहे त्या बैठकीत नेमकं काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।